गुन्हे शाखा युनिट 2 कडून उत्कृष्ट कामगिरी करत खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे। दिनांक 9/8/2025 रोजी फिर्यादी आपल्या घरी असताना आरोपी गणेश सरोदे व त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून रागाच्या भरात फिर्यादीवर हल्ला केला। त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र मुख्य आरोपी गणेश सरोदे हा फरार होता। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आरोपीचा शोध घेत असताना गुप्त माहिती मिळाली की तो नाशिक येथील विहितगाव सिग्नल परिसरात असल्याचे समजले। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीचे नाव गणेश परशुराम सरोदे, वय वर्ष 32, राहणार आंबेडकरवाडी, देवळाली कॅम्प, नाशिक असे असून चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुढील कारवाईसाठी त्याला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने केली आहे। वृत्त संकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक।